तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखेच आपल्या सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे जे की ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या सर्व भरतीसाठी अतिशय संभाव्य महत्त्वाचे असले तरी म्हणले तरीही चालेल आणि ते जे की क्वेश्चन्स आपण या सुपर क्लासमध्ये पाहणार आहोत। त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। का कशासाठी करायचं आहे, जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करसाल ना तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल केव्हा, जेव्हा सबस्क्राइब करसाल। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे। तर चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया जो की आहे आपल्या समोर, महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे ते सांगायचं आहे। स्पेशली विचारलेलं आहे की उत्तरेला कोणते राज्य येते, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा किंवा छत्तीसगड। तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे राज्य उत्तरेला म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते। प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्याची सीमा सर्वात कमी कोणत्या राज्याला लागून आहे ते विचारलेलं आहे। सर्वात कमी विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो की कोणत्या राज्याला येते। तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत आंध्र प्रदेश, गुजरात, गोवा किंवा मध्य प्रदेश। तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे, गोवा या राज्याला सर्वात कमी आपल्या महाराष्ट्र राज्याची सीमा जुळलेली दिसून येते। प्रश्न तिसरा कव्हर करूया, क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेला दिसून येतो। तर अहमदनगर, धुळे, वर्धा, मुंबई। ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा असलेला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा, महाराष्ट्रामध्ये चिकणमाती सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळते ते विचारलेलं आहे। स्पेशली चिकणमाती विचारलेली आहे। गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर किंवा वरील नाही। तर ऑप्शन क्रमांक योग्य किती राहणार आहे विद्यार्थ्यांनो, 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चिकणमाती असलेली महाराष्ट्रामध्ये दिसून येते। तर घेऊया पाचवा प्रश्न। प्रश्न पाचवा असा आहे, भारतामधील लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे ते विचारलेली आहे। सर्वात जास्त लोकसंख्येची घनता, चला महाराष्ट्र, बिहार, गोवा किंवा केरळ। तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार राज्यामध्ये भारतामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त काय तर लोकसंख्येची घनता दिसून येते। सांची स्तूप कोणाच्या काळात बांधण्यात आलेला आहे सांगायचं आहे। सांची स्तूप अतिशय प्रसिद्ध आहे, सर्वांनाच माहीत आहे। तर कोणाच्या काळात बांधण्यात आलेला आहे, नंद, मौर्य, शुंग किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 मौर्यांच्या काळामध्ये सांची स्तूप हा बांधण्यात आलेला दिसून येतो। प्रश्न 7वा कव्हर करूया, महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते सांगायचं आहे। चुनखडीचे साठे नंदुरबार, पुणे, धुळे किंवा यवतमाळ। तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे सर्वात जास्त आढळताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतात। प्रश्न 8वा, सतीश धवन हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र जे आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे। सतीश धवन प्रक्षेपण उपग्रह जे केंद्र आहे ते उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा, कल्पकम, चेन्नई किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे, श्रीहरिकोटा या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सतीश धवन हे या ठिकाणी काय उपग्रह प्रक्षेपण केंद्र स्थित असलेले दिसून येते। प्रश्न 11वा, महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कोणता क्रमांक लागलेला आहे। साक्षरतेच्या दृष्टीने 9वा, 8वा, 5वा किंवा 6वा। तर ऑप्शन क्रमांक 4 6वा क्रमांक साक्षरतेच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागलेला दिसून येतो। प्रश्न 12वा, कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून शरीराच्या तापमानात समतोल राखले जाते। शरीराचे तापमान समतोल राखण्याचे कार्य कोणती ग्रंथी करते, हायपोथॅलॅमस, अंडरनेल, थायराइड किंवा वरीलपैकी नाही। वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, हायपोथॅलॅमस या ग्रंथीमुळे शरीराच्या तापमानामध्ये समतोल राखली जात असते। प्रश्न 13वा, कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात। उत्तर सर्वांना येत असेल, भाग्यलक्ष्मी महाराष्ट्र राज्याची आपल्या गंगा, कावेरी, कोयना किंवा सतलज। तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदीला जे आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न।
प्रश्न 14वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमध्ये गरुड शक्ती सराव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे, सॉरी करार झालेला आहे ते विचारलेलं आहे. गरुड शक्ती करार कोणत्या 2 देशात झालेला आहे? भारत इंडोनेशिया, भारत पाकिस्तान, भारत चीन किंवा भारत अमेरिका? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. भारत इंडोनेशिया 2 देशामध्ये तर गरुड शक्ती करार झालेला दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर 15वा, संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? सर्वांना उत्तर येत असेल. संविधान दिवस सोपा हा प्रश्न आहे पण महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. संविधान दिवस 27 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर, 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर या दिवशी भारतामध्ये संविधान दिवस हा साजरा केला जात असतो. प्रश्न 16वा, मुस्लिम लीग यांच्या मागण्या कोणत्या होत्या ते सांगायचं आहे. मुस्लिम लीग तर स्वतंत्र मतदारसंघ, सरकारी नोकरीमध्ये त्यांना संधी, बंगालसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय योग्य राहणार आहे? 4 वरीलपैकी सर्व. बंगालसाठी उच्च न्यायालय, सरकारी नोकरीमध्ये संधी तसेच स्वतंत्र मतदारसंघ हे सर्व मागण्या मुस्लिम लीग यांनी केलेल्या होत्या. प्रश्न 17वा, भारताच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता सागर आहे ते विचारलेलं आहे. पश्चिमेला विचारलेले आहे स्पेशली हिंदी महासागर, अरबी समुद्र, आर्टिक महासागर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कशाच्या? भारताच्या पश्चिमेला कोणता? तर जो आहे अरबी समुद्र असलेला दिसून येतो. प्रश्न 18वा, ऑलिम्पिक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? ऑलिम्पिक दिवस, चला महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 24 जून, 25 जून, 26 जून किंवा 23 जून? ऑप्शन क्रमांक 4 23 जून या रोजी ऑलिम्पिक दिवस हा साजरा होत असताना दिसून येतो. प्रश्न 19वा, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? सर्वात लांब विचारलेले आहे की कोणते धरण येते? इंदिरा सागर धरण, भाकरा धरण, हिराकूड धरण किंवा नागार्जुन धरण? तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी हिराकूड धरण हे जे धरण आहे सर्वात लांब भारतातील असलेले जे आहे धरण दिसून येते. 20वा प्रश्न, खरीब व रब्बी अशा दोन्हीही हंगामात येणारे पीक दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे? खरीब व रब्बी हंगामामध्ये देखील येऊ शकते. ज्वारी, तांदूळ, गहू, बाजरी. ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी हे पीक खरीप तसेच रब्बी अशा दोन्हीही हंगामामध्ये येऊ शकते असे आहे. प्रश्न 21वा, भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणतात? निळा पर्वत असे कोणत्या पर्वताला म्हणतात? हिमालय पर्वत, सह्याद्री, निलगिरी किंवा सातपुडा? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. निलगिरी पर्वताला जे आहे भारतामध्ये काय तर निळा पर्वत असे संबोधले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा, की दांडी यात्रेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींचा समावेश होता? महत्त्वाचा प्रश्न आहे. दांडी यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे, एवढी की आपण प्रत्येक एक्झाममध्ये एक क्वेश्चन्स म्हणजे विचारला जात असतो लगभग. तर 13, 12, 14 किंवा 16? तर ऑप्शन क्रमांक 1 13 व्यक्तींचा समावेश दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्यातील झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 23वा करूया. या ठिकाणी पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. चला, पाचगणीचे पठार आपल्याला उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करायचं आहे. तर पाहूया उत्तरामध्ये आपल्यासमोर काय योग्य राहील ते. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. सातारा या जिल्ह्यामध्ये पाचगणीचे पठार स्थित असलेले लक्षात घ्यायचं आहे की आहे. प्रश्न 24वा, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले होते? बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू किंवा पंडित नेहरू? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वल्लभभाई पटेल यांनी जे आहे बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आपल्याला दिसून येते. प्रश्न 25वा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे कोणी म्हटलेले होते? स्वराज्य जन्मसिद्ध अधिकार आहे असे पंडित नेहरू, महात्मा गांधी, विनोबा भावे, लोकमान्य टिळक? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे उद्गार काढलेले दिसून येते. प्रश्न 26वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची जी लोकसंख्या होती ती किती होती ते आपल्याला विचारलेलं आहे 2011 नुसार? तर 12.2, 11.2, 13.2 किंवा 14.2? तर
11.2 कोटी एवढी 2011च्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्र राज्याची जी लोकसंख्या होती ती असलेली दिसून येते. या ठिकाणी 27वा प्रश्न की खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत ते विचारलेले आहे. सर्वांना उत्तर येत असेल महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ, पंढरपूर, शेगाव किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. शेगाव, पंढरपूर, औंढा नागनाथ हे सर्व महाराष्ट्र राज्यातील तीर्थक्षेत्र असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. तर घेऊया 28वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी, याचं तर उत्तर सांगायचीच गरज नाही, सर्वांना येतच असेल. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी विचारलेला आहे शेकरू, वाघ, हत्ती, हरिण. ऑप्शन क्रमांक 1 जो आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर, शेकरू हा जो आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 29वा की रणांगण ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे. हा प्रश्न TCS IBPSने विचारलेला आहे. बरेच क्वेश्चन्स विचारलेलेच आहेत पण मी टाइम टू टाइम सांगितलं नसल्या कारणास्तव माफ करा. तर रणांगण हा प्रश्न आपल्याला कादंबरी विचारलेली आहे की कोणाची आहे. नरेंद्र दाभोळकर, इरावती कर्वे, विश्राम बेडेकर किंवा विश्वास पाटील. ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर यांची रणांगण ही अतिशय प्रसिद्ध असलेली कादंबरी आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 30वा की रक्तगटाचा जो शोध आहे तो कोणी लावलेला आहे. रक्तगट किती महत्त्वाचा असतो तर या रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे. हार्बर्ट स्पेन्सर किंवा कार्ल लँडस्टेनर, निकोला टेस्ला किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. आता सुप्रकाशला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, एक लाईक करायचं आहे. तुम्ही आतापर्यंत हा सुप्रकाश पाहिला म्हणजे तुम्ही चिकाटीचे विद्यार्थी आहात, भावी अधिकारी होऊ शकता. लाईक लगेच करून घ्यायचं आहे. चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेचच्या लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याच्यानंतर फक्त एवढेच होईल की अतिशय महत्त्वाचे असते ते. तर काय होईल की जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुप्रक्लास अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब आणि एक लाईक सुप्रक्लासला गरजेचे असते. चला भेटूया पुढच्या कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.